आता हे जे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स आपण कन्स्ट्रक्ट केले आता किंवा फॉर्म्युलेट केले, तर या प्रॉब्लेम्सला पुन्हा आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ग्राफिकली. आपण प्रॉब्लेम लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम फॉर्म्युलेट केले, कन्स्ट्रक्ट केले, आता आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं आहे, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इन्व्हॉल्व असेल. आपल्याला त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज करायचंय. म्हणजे वी आर नाउ गोइंग टू सॉल्व्ह द ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम, दॅट इज ऍक्च्युअली द क्रक्स ऑफ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. की ऑप्टिमायझेशन करायचंय ना आता आपल्याला. आपण आतापर्यंत हे शिकत होतो की कन्स्ट्रेंट कसे बनवायचे, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स कसे बनवायचे. आता आपण ऍक्च्युअली एखादा इंडस्ट्री प्रॉब्लेम असेल किंवा हा जो पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे तो आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा, एखाद्या फंक्शनला मॅक्सिमाइज मिनिमाइज कसं करायचं ते आपण पाहतोय. सो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सॉल्व्ह ग्राफिकली द फॉलोइंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. ग्राफिकली सॉल्व्ह करायचंय. तुम्हाला सगळं दिलंय, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिले, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रेंट दिले. सोल्युशन सोल्युशन कशाला घेतलं मी? सब्जेक्टिव्ह पूर्ण इरेज करून टाक. सॉल्व ग्राफिकली द फॉलोइंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. फर्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला दिलाय आणि यू नो हाऊ टू सॉल्व दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. टू ड्रॉ लाईन, यू हॅव टू मेक द टेबल. माहिती आहे ना. आपण ते टेबल पण कॉपीज करू आता. टेबल कॉपी करू. टेबल कुठे आहे? ह्याचा टेबल इथं बनवतोय आपण. मग आपल्याला लाईन्स ड्रॉ करावे लागणार. वी हॅव टू ड्रॉ द लाईन्स. ओरिजिन साइड, नॉन ओरिजिन साइड ते नंतर पाहू. वी हॅव टू ड्रॉ द रिजन. कोणती रिजन आहे तेच म्हणायचंय आपल्याला. आणि नंतर त्याचं मॅक्सिमायझेशन करण्यासाठी आपण काय करतो, ती नंतरची स्टेप असते. आधी आपण काय करतो, हे ड्रॉ करून घेतो फिजिबल रिजन. त्याच्यानंतर कॉर्नर पॉईंट मेथड वापरून काय करत असतो आपण, मॅक्सिमायझेशन किंवा मिनिमायझेशन करत असतो. 2x plus 3y is lesser than equals to 18. 2x plus 3y is lesser than equals to 18. अरे काहीतरी 2x plus 3y is lesser than equals to 18. This line we have to draw. Another line, this region we have to draw, or half plane we have to draw. 2x plus y is lesser than equals to 10. Okay, 2x plus y is lesser than equals to 10. So we have to draw the line. कोणती लाईन ड्रॉ करावी लागेल? 2x plus 3y. पुन्हा एकदा इक्वेशन पहा की बरोबर लिहिलेत का. ओके, 2x plus 3y is equals to 18 and 2x plus y is equals to 10. बरोबर. आता x आणि y व्हॅल्यूज तुम्हाला काढायचे. x आणि y व्हॅल्यूज, हिला म्हणा लाईन L1 डिनोट्स आणि लाईन L2 डिनोट्स दिस पर्टिक्युलर इक्वेशन. आता तुम्ही x आणि y व्हॅल्यूज काढाल. तुम्ही एकदा x ला 0 टाकाल, y काय होईल, y होईल 6. एकदा y ला 0 टाका, x काय बनेल, x बनेल 9. बरोबर. इथं काय कराल, x ला 0 टाका, y बनेल 10 आणि y ला 0 टाका, x काय बनेल 5. बरोबर. म्हणजे लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स. लेट अस से पॉइंट A having coordinate 0,6 and point B having coordinate 9,0. Here point P having coordinate 0,10 मधून पास होतीये लाईन L2 आणि पॉइंट Q having coordinate 5,0 मधून पास होतीये लाईन L2. ठीक आहे. आता दोघांचे साइन कसे आहेत असेच, म्हणून इथं काही चेंज करायची गरजच नाही. ओरिजिन साइड ओरिजिन साइड. कारण राईट हँड साइडला एक पॉझिटिव्ह नंबर आहे आणि लेस दॅन ऑर इक्वल टू चं साइन आहे, म्हणजे
Your required region is origin sided region, origin side of line L1 or origin side of line L2. कारण इकडे 0 बनणार, 0 0 टाकला तर टेस्ट पॉइंट तुम्ही ओरिजिन कन्सिडर करत असता. 0 इज लेसर दॅन इक्वल्स टू 18, दॅट इज ऑलवेज ट्रू. आता नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट आहेत का इथं? आर देअर नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट? येस, नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट्स पण आहेत. म्हणजे तुम्ही इथं असं म्हणाल x ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, y greater than equals to 0, you have to draw x is equals to 0, y is equals to 0. This is y axis and this is x axis. And first quadrant means they are determining the first quadrant. कळतंय का? आता तुम्ही काय कराल, ग्राफ ड्रॉ कराल. सो इथं तर ग्राफ ड्रॉ करणं थोडं अवघड जाईल कारण आपल्याला 10 पर्यंत जायचंय, पण तरी काय नाही एवढं. y ऍक्सिस वर 10 पर्यंत जायचंय का आपल्याला? y ऍक्सिस वर 10 पर्यंत जायचंय का? y ऍक्सिस वर 10 पर्यंत जायचंय, x ऍक्सिस वर 9 पर्यंत जायचं, काय हरकत. ठीक आहे. आता पहा पॉइंट्स आपण प्लॉट करतोय. पॉइंट्स 0,6 आणि 9,0 लाईन L1 साठी 0,6 अँड 9,0, 0,6 अँड 9,0, 0,6 आणि 9,0. So line L1 is passing through these 2 points. मग तुम्ही काय करणार? You have to draw the line. Line draw करणार तुम्ही. ही लाईन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, त्याच्यामुळे इकडे जास्त लांब लचक लाईन काढायची काही गरज नाही. Okay, you have drawn this line. As soon as you draw the line, you have to write the equation of line on that. Okay. काय? What is the equation of line? What is the equation of line? 2x plus 3y is equals to 18. ठीक आहे. ही पहिली लाईन आपण ड्रॉ केली. सेकंड लाईन आपण ड्रॉ करूयात. सेकंड लाईन 2x plus y is equals to 10 passing through 0,10 and 5,0. 0,10 and 5,0, 0,10 and 5,0, 0,10 and 5,0. So this is that another line L2. Line L1 है, ही another line L2. Line L2 will be passing through these 2 points. Okay. So equation of this line is 2x plus y is equals to 10. So this is line L2. This is line L2. So demand of both line are origin side. So region determined by those two inequations are origin side of lines. बरोबर? ओरिजिन साइड आहेत ना दोन्ही लाईनचा जो सोल्युशन सेट आहे तो ओरिजिन साइडला लाई करतोय. म्हणजे तुम्ही काय करणार, दोन्ही लाईन साठी आयसोप्रॉफिट लाईन ज्या काढणार त्या ओरिजिन साइडला काढणार, बरोबर ना? सो कॉपी तुम्ही काय करताय, पाहत बसलाय. किती इंटरेस्टिंग आहे ना हे.
त्याच्यात डोकं कमी आणि क्रिएटिव्हिटी जास्त आहे. आता अजून एक क्रिएटिव्हिटी कोणती? कॉमन शेडेड रिजन. कॉमन शेडेड रिजन गिवन बाय बकेट. हा, कॉमन शेडेड रिजन. दोन्हींचा ओरिजिन साइड ना, ओरिजिन साइड ऑफ बोथ. ठीक आहे ना. सो आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पण आहे, म्हणजे हा काय आला तुमचा कॉमन शेडेड रिजन. बट यू हॅव टू मॅक्सिमाइज दिस फंक्शन, सो यू मस्ट फाइंड आउट द कॉर्नर पॉइंट्स. आणि तुम्ही हे पॉईंट मेन्शन पण करणं गरजेचं आहे की युअर लाईन L1 इज पासिंग थ्रू दीज टू पॉइंट्स. मग ते दोन पॉइंट्स कोणते होते? ते दोन पॉइंट्स होते ए आणि बी, दॅट इज 0,6 अँड 9,0. ए आणि बी होते ते 0,6 अँड 9,0. बी इज द point having coordinate 9,0. Another is line L2. Line L2 is passing through point P and Q. Point P and Q. Point P and Q. Point P having coordinate 0,10 and Q is having coordinate. Q is having coordinate 5,0. Q is having coordinate 5,0. आता काय नाही, आता हे असं जरी गेलं तर नाउ यू आर गेटिंग अ कॉन्वेक्स पॉलिगॉन. ओरिजिन इज ऑल्सो द कॉर्नर पॉइंट ऑफ दॅट कॉन्वेक्स पॉलिगॉन. Origin is having coordinates 0,0 and this is the point of intersection. But how you can get this point of intersection? So point of intersection तुम्ही दोन लाईनचे इक्वेशन काय करा, सायमल्टेनियसली सॉल्व करा. यू आर गेटिंग द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. हेन्स टू गेट पॉइंट, से दॅट पॉइंट टू ई, पॉइंट ई, ह्याला काय म्हणा, पॉइंट ई म्हणा. सो टू गेट पॉइंट ई, solve 2x plus 3y is equals to 18 and 2x plus y is equals to 10. 2x plus y is equals to 10 simultaneously. हे तुम्ही काय करताय, कमांड देताय का? नाही, तुम्ही म्हणायचं ऑन सॉल्विंग 2x plus 3y is equals to 18 and 2x plus y is equals to 10 simultaneously we get coordinates of point E. पॉइंट E चे जे कोऑर्डिनेट्स येतील ते काय येतील, असे येतील 2x plus 3y is equals to 18 आणि 2x plus y is equals to 10. So this get cancel. सबट्रॅक्शन करतोय आपण, काय करतोय, सबट्रॅक्शन. मग 2y is equals to 8. 2y is equals to 8 येईल ना, कळतंय का? म्हणजे y is equals to 4. Putting y is equals to 4 in any one of the equation, you are getting 2x is equals to 6 means x is equals to 3. काय मिळतोय x तुम्हाला? 3 मिळतोय, कळतंय? Hence E is having coordinates 3,4. 3,4. आणि ग्राफ जर तुमचा ॲक्युरेट असेल ना तर तुम्हाला हे डायरेक्टली दिसतंय की 3,4. कळतंय? पण ग्राफ वरून नाही, तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून काढणार पॉइंट. कळतंय का? मग तुम्हाला हे 4 कॉर्नर पॉइंट्स मिळाले. 4 कॉर्नर पॉइंट्स मिळाले तर तुम्ही म्हणणार हेन्स कॉर्नर पॉइंट्स आर AEOQ. AEQO and AOQE is the convex polygon. बरोबर का? Here AOQEA is convex polygon. Is convex polygon. That is the feasible region. Feasible region. कळतंय का? हा जो आहे हा आपला फिजिबल रिजन आहे. फिजिबल रिजन इज द रिजन डिटरमाइंड बाय, हा जो काही आहे तो आपला फिजिबल रिजन आहे. किंवा तुम्ही असं म्हणाल की द कॉमन शेडेड रिजन इज अ फिजिबल रिजन विथ वर्टायसेस, असं म्हणा. द कॉमन शेडेड रिजन पण म्हणू शकता तुम्ही. दॅट इज द कॉमन शेडेड रिजन. कसंही लिहा रे, काही नाही, एवढं जरी लिहिताय तरी काही प्रॉब्लेम नाही. हे इज द कॉमन शेडेड रिजन. कॉमन शेडेड रिजन is feasible region. Feasible region. आता कॉमन शेडेड रिजन कोणता आहे ते पण मेन्शन करायची गरज जर तुम्हाला वाटली तर करा.
कोणता आहे कॉमन शेडेड रिजन? कॉमन शेडेड रिजन आहे AOQ किंवा O पासून सुरुवात करा, काही फरक पडत नाही. OQEAO कळतंय? कॉमन शेडेड रिजन दिसतोय OQEAO. कॉमन शेडेड रिजन नेहमी असा लिहायचा असतो. आता तुम्ही म्हणाल हा, तो कॉमन शेडेड रिजन फिजिबल रिजन आहे, पण त्याचे व्हर्टायसेस कोणते आहेत ते पण मेन्शन करा. विथ व्हर्टायसेस कोणते? O हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0,0, त्याच्यानंतर Q हॅव्हिंग कोऑर्डिनेट, Q चे कोऑर्डिनेट्स काय? Q चे कोऑर्डिनेट्स इथून करतील 5,0 बरोबर. त्याच्यानंतर E हॅव्हिंग कोऑर्डिनेट आत्ताच काढले 3,4, A हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0,6 अँड O हॅव्हिंग कोऑर्डिनेट, म्हणजे हे चार तुम्हाला काय मिळाले? व्हर्टायसेस मिळाले, बरोबर. दॅट इज दे आर कॉर्नर पॉइंट्स. Okay, that is they are corner points. Hence, by convex polygon theorem or corner point method, बरोबर ना? Hence, by convex polygon theorem, असं पूर्ण कॉन्व्हेक्स पॉलिगॉन थिअरम लिहायची गरज नाही की द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन अटेन्स ऑप्टिमम व्हॅल्यू ऑन द व्हर्टायसेस ऑफ द कॉन्व्हेक्स पॉलिगॉन, असं लिहायची काही गरज नाही. तुम्ही म्हणाल हेन्स बाय कॉन्व्हेक्स पॉलिगॉन थिअरम Z हॅज टू बी मॅक्सिमाइज्ड ऑन, काय करायचं? मॅक्सिमाइजच करायचंय ना. Z इज इक्वल्स टू 9x प्लस 13y. तर तुम्ही म्हणाल कॉन्व्हेक्स पॉलिगॉन थिअरम आणि इथे एक टेबल बनवाल. इथं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन Z इज इक्वल्स टू काय होतं? Z इज इक्वल्स टू 9x प्लस 13y, 9x प्लस 13y, बरोबर. त्याच्यानंतर इकडं काय? कॉर्नर पॉइंट्स मीन्स व्हॅल्यू ऑफ Z ऑन द कॉर्नर पॉइंट्स, बरोबर. असं म्हणू शकता किंवा मॅक्स व्हॅल्यूज असं म्हणू शकता. कसं बनवलंय त्यांनी टेबल? लेट मी सी. व्हर्टायसेस आणि व्हॅल्यू ऑफ Z, व्हर्टायसेस अँड व्हॅल्यू ऑफ Z असं बनवलंय. ठीक आहे, व्हर्टायसेस अँड व्हॅल्यू ऑफ Z. व्हर्टायसेस म्हणजेच कॉर्नर पॉइंट्स, बरोबर. व्हर्टायसेस विल हॅव कोऑर्डिनेट्स x, y अँड व्हॅल्यू ऑफ Z. व्हॅल्यू ऑफ Z कशाच्या इक्वल आहे? Z 9x प्लस 13y च्या इक्वल. कळतंय का? अगदी मरून पडल्यासारखे पडू नका, थोडंसं इन्व्हॉल्व करा. तर तुम्हाला असं वाटत असेल आपल्याला झोप येते, तर मग आपण प्रॉब्लेम मध्ये इन्व्हॉल्व करूयात. की प्रॉब्लेमला पाहून जर झोप येते तर मग विषय वेगळा आहे. किती पॉइंट आहे टोटल? 4. टोटल 4 व्हर्टायसेस आहेत ना. सो these are 4 corner points, or we may say there are 4 vertices of the convex polygon. तर मग ते 4 व्हर्टायसेस वर आपल्याला काय करायचंय? व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, व्हॅल्यू ऑफ Z काढायची, बरोबर. मग ते 4 पॉइंट्स कोणते आहेत? ओरिजिन हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0,0, त्याच्यानंतर Q हॅव्हिंग कोऑर्डिनेट 5,0, त्याच्यानंतर E हॅव्हिंग कोऑर्डिनेट 3,4, A हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0,6. ह्यांच्यावर तुम्हाला काय करायचंय? Z ची व्हॅल्यू काढायची आहे. मी तुम्हाला Z इज इक्वल्स टू 9 into 0 प्लस, किंवा Z म्हणण्यापेक्षा ZO पण म्हणू शकता. Z सफिक्स O, म्हणजे O वर Z ची व्हॅल्यू. O वाटला पाहिजे, 0 नाही वाटला पाहिजे. O पॉइंट वर Z ची व्हॅल्यू काय येते? तर तुम्हाला 9 into 0 प्लस 13 into 0 दॅट इज इक्वल्स टू 0. आता Z at Q, व्हॅल्यू ऑफ Z at Q, दॅट इज 9 into 5 प्लस 13 into 0 दॅट इज 45, बरोबर. त्याच्यानंतर Z at E दॅट इज 9 into 3 प्लस 13 into
13 इंटू 4 हे सांगा बरं काय येते. 9 त्रिक 27 आणि 52. आता तुमचं काय 76 71 79 79 आणि झेड ॲट ए काढूयात तर 9 इंटू 0 प्लस 13 इंटू 6 दॅट इज इक्वल्स टू 70 78 ना. हा बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल लास्टला इंटरप्रिटेशन काय कराल. बाय कॉन्व्हेक्स पॉलिगॉन थिअरम तुम्ही म्हणलायच. लास्टला म्हणाल द फ्रॉम टेबल maximum value of z attains on or at point E having coordinates 3, 4, that is the value of z is equals to 79. बरोबर कळालं. and that maximum value आता ती लिहिली तुम्ही ZE, hence maximum value is 79. maximum value is 79. maximum value किती आहे 79. शॉर्टकट अरे करायचं म्हणल्यावर शॉर्टकट. आता हा प्रॉब्लेम मला तुम्हाला समजायचा म्हणून वेळ जातोय. तुम्ही पण ज्यावेळी मास्टरी कराल, मास्टरी इन द सेन्स थोडंफार अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल, काहीच वेळ नाही लागणार. आता ते फॉर्म्युलेशन ऑफ एलपीपीचे किती पटपट केले की नाही आपण प्रॉब्लेम. हे कळालं तुम्हाला. फ्रॉम द टेबल मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल्स टू 79 अँड तेच आपण लिहिलं मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ झेड अटेन्स at a point E having coordinate 3, 4, that is Z is equals to 79. Maximum value is 70. ओके. काय फास्ट कसा सोडवायचा हा सांगू का. पण एवढा फास्ट पुन्हा तेच नाही चाललं. हा एक्झाम्पल सॉल्व ग्राफिकली द फॉलोइंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. आता फास्ट पाहिजे ना तुम्हाला. हा मग हे लिनियर कन्स्ट्रेंट पहा तुम्ही. लिनियर कन्स्ट्रेंट आहे सगळ्याच्या सगळे. 5x plus y is equals to 10, x plus y is equals to 6. बरोबर. टाइम पहा तुम्ही 11:40 झालेत ना. हा त्याच्यानंतर हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय करेल. एवढं लॉजिक तुमचं डेव्हलप झालेलंच आहे. मग आता तुम्ही काय कराल. आता तुम्ही हे काढाल पॉइंट्स काढाल की ज्या पॉइंट्स मधून ह्या लाईन पास करतायत. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन किंवा फिजिबल रिजन काढायचा असेल तर तुम्ही x ला काय टाका. x ला 0 टाका. y काय बनेल. y बनेल 10. y ला 0 टाका. x काय बनेल. x बनेल 2. x ला 0 टाका. y बनेल 6. y ला 0 टाका. x बनेल 6. म्हणजे हे सिनॅरिओ थोडासा असा आहे. 0,10 बरोबर. त्याच्यानंतर 2,0 आणि ही एक लाईन आणि 0,6 आणि 6,0. 0,6 आणि 6,0 म्हणजे 6,0 आणि 0,6 समजा इथं असेल. बरोबर. म्हणजे ह्या लाईन अशा आहेत. आता कॉर्नर पॉइंट मध्ये दोघांची पण साईन काय ही अशी. बरोबर. दोघांची साईन ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर म्हणजे दोघे काय करतायत नॉन ओरिजिन साइड आणि ते काय सांगते फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे हे दोघांची नॉन ओरिजिन साइड ह्याचीही नॉन ओरिजिन साइड ह्याचीही नॉन ओरिजिन साइड. म्हणजे हा जो तुम्हाला मिळालाय हा काय अनबाउंडेड कॉन्व्हेक्स सेट. काय अनबाउंडेड कॉन्व्हेक्स सेट. आणि तुम्हाला काय सांगितलंय मॅक्सिमाइज करा. आता ह्याचा आन्सर काय येईल माहितीये का. ह्याचं मॅक्सिमाइजिंग ह्याचं जे आन्सर येईल ते इन्फानाइट येईल. काय येईल इन्फानाइट. बिकॉज आयसोट्रॉपिक लाईन्स मूव्स अवे फ्रॉम द लाईन्स
isoprophet lines moves away from the lines. That means no finite maximum value of the function. झाला 1 मिनिटात सॉल्व. काय त्याच्यात मग तुम्ही रिझन काय सांगाल? फ्रॉम द ग्राफ वी कॅन सी दॅट कॉमन शेडेड एरिया. अरे हे काय वरचं वेगळं होतं का? हा मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड होतीये का? मिनिमाइज सांगितलं होतं की मॅक्सिमाइज? मॅक्सिमाइज ए बी सी. हा आता इथं पहा, मला एक गोष्ट कळत नाही, मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्ही काढायला सांगताय आणि actually this question is wrong. You are supposed to find out the minimum value and they are saying maximum value is 15, so that is wrong. The problem is problem of minimization problem hota ha. Okay, the syntax mein text error, typing error hai, minimization problem hai. ha कळतंय? मॅक्सिमायझेशन असतं तरी काही नाही. हा अजून एक क्वेश्चन आणि त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन. कळाला का हा वाला क्वेश्चन? म्हणजे जास्त मला काही सांगायची गरज आहे आता, ते तुम्हाला माहिती ग्राफ कसं ड्रॉ करणार, काय काय काय. मिनिमायझेशन प्रॉब्लेम असता. इथं मॅक्सिमाइजच्या ऐवजी जर मिनिमाइज लिहिलं असतं. अरे माईज तसंच ठेवायचं होतं. हा ना, ते आता तुझं नवीन बुक असेल. मिनिमाइज मिनिमायझेशन प्रॉब्लेम. मग मिनिमायझेशन असतं तर काही नाही, आपलं थोडं काम वाढलं असतं, हे काढावं लागलं असतं. आता हे तर सगळ्यांना माहिती कसं काढायचं, इथंच केलं असतं. याला हे कॅन्सल, 4x इज इक्वल्स टू 16x इज इक्वल्स टू 4 आणि मग y इज इक्वल्स टू 2. म्हणजे हा आला असता 4,2 बरोबर ना. हे 6,0 आणि 0,10 याच्यावर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन चेक करायचे. काय सबट्रॅक्शन, ओ सॉरी. मग हे काय झालं 4 आणि हा काय 4x, म्हणजे x इज इक्वल्स टू 1, y इज इक्वल्स टू 2, y 5 येईल, सॉरी 1,5. मग 1,5 आलं की हे तुम्ही करून घ्याल. काय z इज इक्वल्स टू 5x प्लस 2y. z जर 5x प्लस 2y तर x 0, y 10 टाकल्यावर हा 20 होतोय. या पॉइंटवर 20 येते मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू. या पॉइंटवर किती येईल? या पॉइंटवर 5 इंटू 6 म्हणजे 30 येतील. मग या पॉइंटवर किती येईल? 1 इंटू 5 प्लस 5 इंटू 2 म्हणजे 2 इंटू 5 म्हणजे 5 प्लस 10 म्हणजे 15. सगळ्यात कमी व्हॅल्यू म्हणजे तुमचा जर कॉन्व्हेक्स सेट म्हणण्यापेक्षा फिजिबल रिजन जर अनबाउंडेड असेल तर तुम्ही मिनिमम व्हॅल्यू काढू शकता, पण मॅक्सिमम व्हॅल्यू बद्दल तुम्ही काहीच बोलू शकत नाही. मिनिमम व्हॅल्यू यू कॅन स्टील फाइंड दो द सेट इज बाउंडेड, अनबाउंडेड, काही असू द्या, बाय कॉर्नर पॉइंट मेथड. बट टू फाइंड आउट द मॅक्सिमम व्हॅल्यू, आयसोप्रॉफिट लाईन्स मूव्स अवे फ्रॉम द लाईन. आयसोप्रॉफिट लाईन काय करताय? मूव्स अवे. Hence, there is no such a maximum value. There is no such a, rather than saying no such a maximum value, we can say that the common shaded region, common shaded area is a feasible region which is unbounded, not a polygon. In such cases, isoprofit lines can be moved away from the origin indefinitely. There is no finite maximum value of z within the feasible region. म्हणजे हा जर प्रॉब्लेम तुमचा मॅक्सिमायझेशन प्रॉब्लेम असला असता, हा पण पटकन सॉल्व्ह करायचा क्विकली. एक्झाम्पल 3. मला काही घाई नाहीये, पण तुम्हाला आता कळलंय ना की तेच 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 करायचंय, काय करायचंय. एक्झाम्पल 3 इथं काय म्हणणार? इथं नोट काय करणार? इथं नोट ही करणार, दो feasible region is unbounded, minimum value can be found. Minimum value of z can be found on corner points, or you may say known corner points. And maximize, in second we have to note that
दो दो म्हणण्याऐवजी ॲज region is unbounded. Region is unbounded. Isoprofit lines moves away. सांगू का एका क्वेश्चनचं, मी माझ्या मॅथ्स मध्ये इतक्या बेकार चुका केल्यात लास्टच्या बोर्डला की मी ना हे पाठ करून गेलो होतो, मला हे काहीच कळत नव्हतं की अरे याचा मिनिंग काय आहे आयसोप्रॉफिट लाईन्स मूव्ह अवे. आणि मी जो लिनियर प्रोग्रामिंगचा क्वेश्चन आला तिथे हेच लिहून आलं, दो ऍज रिजन इज अनबाउंडेड आयसो, आणि तिथं सांगितलं होतं मिनिमम व्हॅल्यू काढा. as isoprofit lines moves away from lines or origins, away from origin, there is no finite maximum value of z. No finite मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ झेड. इथे तुमच्या झेड ची कुठली फायनाइट मॅक्सिमम व्हॅल्यू नाहीये. ठीक आहे, तुम्ही मिनिमम व्हॅल्यू काढू शकता अनबाउंडेड कॉन्व्हेक्स सेट आला तरी. फिजिबल रिजन अनबाउंडेड आला तर मिनिमम व्हॅल्यू काढू शकता, पण फिजिबल रिजन बाउंडेड आला तर मॅक्सिमम व्हॅल्यू काढू शकत नाहीये. हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा होता क्विकली. हा क्विकली सॉल्व्ह करू विदिन 1 मिनिट. हे पॉसिबल तर सगळं आहे, हे तर लहानपणापासूनच पाहत आलोय आपण. ही लिनियर इक्वेशन्स एक्स मायनस वाय इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 0 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू वाय इटसेल्फ. आणि दुसरं काय आहे, मायनस एक्स प्लस 3y इज इक्वल्स टू 3. मग काय करावं लागेल, ऍड करा दोघांना, ह्याला हे कॅन्सल होईल. ऍड केल्यानंतर हा 2y बनेल आणि हा 3y इज इक्वल्स टू 3/2. पुटिंग y इज इक्वल्स टू 3/2, x इज इक्वल्स टू 3. काय हा x काय येईल, x पण 3/2 येईल. का, कारण y 3/2 असेल तर x ला 3/2 व्हावंच लागेल, म्हणजे 1.5 बरोबर. म्हणजे आपण तो त्यांचा काय काढलाय आपण, कळतंय का? जर ते दोन लाईन इंटरसेक्ट झालं तर त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन साठी आपण काढलाय, जेणेकरून आपला टाइम नको जायला. आता x मायनस वाय इज ग्रेटर दॅन 0, x मायनस वाय म्हणजे y इज इक्वल्स टू x इज लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग 45 डिग्री अँगल, बरोबर. y इज इक्वल्स टू x म्हणा किंवा x मायनस वाय इज इक्वल्स टू 0 म्हणा. ठीक आहे. आणि मायनस एक्स प्लस 3y, मायनस एक्स प्लस 3y इज इक्वल्स टू 3, मायनस एक्स प्लस 3y इज इक्वल्स टू 3. x ला 0 टाका, y 1 बनेल, बरोबर y 1 बनेल, आणि y ला 0 टाका, x मायनस 3 बनेल. सो 0,1 मायनस 3,0 मायनस 3,0 मायनस 3,0 आणि 0,1 0,1 म्हणजे ही अशी लाईन असेल, बरोबर. आता ही सांगते ओरिजिन साइड. आता ओरिजिन नॉन ओरिजिन असं काही म्हणूच शकत नाही, कारण लाईनच ओरिजिन मधून पास होते. मग आपण या साइडचा पॉईंट घेतला कोणताही, या साइडचा पॉईंट म्हणजे समजा हा 1,1 2,2 3,3 ते पॉईंट असतील. मग मी काय करतोय, मी 2,4 हा पॉईंट घेतोय, म्हणजे y जास्त आहे x पेक्षा. मग 2,4 इथं टाकून पाहिला, मग 2 मायनस 4 किती, मायनसचा 2. मग मला सांगा मायनसचा 2 0 पेक्षा मोठा आहे का, नाही मोठा. म्हणजे ही साइड नाही येणार तर ही साइड येणार ह्या लाईनची, बरोबर का. ह्या लाईनचा जो काही रिक्वायर्ड रिजन येणार y इज इक्वल्स टू एक्स लाईनचा, तो हा वाला रिजन येणार, कळतंय. आणि ह्या लाईनचा रिजन काय येणार, हे साईन आहे ना, आणि ह्या साईडला पॉझिटिव्ह नंबर आहे, आणि हे वाला साईन आहे म्हणजे ओरिजिन साइड. म्हणजे ही लाईन पण काय सांगतेय, ओरिजिन साइड. काय सांगतेय, ओरिजिन साइड. आणि नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट्स पण आहे. काय, नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट पण आहे, म्हणजे त्यांचा जो कॉमन शेल्ड रिजन आहे ना, तो हा एवढा आहे. कॉमनचा विषय चाललाय. तेच, as this is unbounded convex set, so maximum value, there is no finite maximum value because isoprofit lines moves away from the origin. कळतंय का. असं तुम्ही पण पाठ करून नका जाऊ. अंडरस्टँड द कन्सेप्ट की ह्यांना मला आयसोप्रॉफिट लाईन्स काय असतात हेच माहित नव्हतं. मग काय आलं, ह्या तर आयसोप्रॉफिट लाईन्स कळलं का.
हा एक्झाम्पल नंबर 3 पण आपण सॉल्व्ह केला. आता लास्ट म्हणजे प्रत्येक केस तुम्हाला मी सांगू का, एवढे जे क्लासमध्ये प्रॉब्लेम केले एवढे करून गेले तर लिनियर प्रोग्रामिंग मध्ये आउट ऑफ मार्क आणा. फक्त तो एक्सरसाइज 7.3 थोडा सॉल्व्ह करा. हे सगळेच करा ऍज अ स्टुडंट, पण क्लासमध्ये जे प्रॉब्लेम झालेत सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर झालेत. कारण की अनबाउंडेड कॉन्व्हेक्स सेट आला की मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्ही काढू शकत नाही, मिनिमम व्हॅल्यू तुम्ही सांगू शकता कॉर्नर पॉईंट मेथडने. मॅक्सिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू ऑलवेज कोणत्या पॉईंटवर अटेंड होते, कॉर्नर पॉईंट्सवर किंवा व्हर्टायसेस ऑफ द कॉन्व्हेक्स पॉलिगॉनवर मिनिमम किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मिळत असते. आता ह्या टर्मिनॉलॉजीज कळतायत की काय ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय, कन्स्टंट्स काय. आता नेक्स्ट प्रॉब्लेम पहा व्यवस्थित. मॅक्सिमायझेशन वाला प्रॉब्लेम आहे. मॅक्सिमायझेशन we have to do the maximization of this. Maximize. आता इथं असं सोल्युशन येणार आहे आणि इथं मॅक्सिमम व्हॅल्यू जर तुमच्या इथं अगेन तिसरी केस. आता असं झालं की दोन कॉर्नर पॉइंट्सने काय, दोन कॉर्नर पॉइंट्सवर तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू सेम आली किंवा मिनिमम व्हॅल्यू सेम आली. कळतंय का मला काय म्हणायचंय? दोन कॉर्नर पॉइंट्सवर तुमची जर एखादी, पहा इथं त्यांनी टेबल नाही ड्रॉ केला, टेबल करायला पाहिजे होता ड्रॉ. हे 4 व्हर्टायसेस आहे कॉन्व्हेक्स पॉलिगॉनचे, सी बी, व्यवस्थित लक्ष द्या प्लीज. ओ ए बी सी ओ हा तुमचा काय आहे कॉन्व्हेक्स पॉलिगॉन आणि ह्याचे 4 व्हर्टायसेस ए बी सी ओ, बरोबर. आणि ह्या 4 व्हर्टायसेसवर व्हॅल्यू आली 0, 10, 10 आणि 6. तुम्ही म्हणाल मॅक्सिमम व्हॅल्यू तर 10 आहे, म्हणजे ए वर आणि बी वर मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड करते. तर मला हे म्हणायचे फक्त ह्या दोन पॉइंटवर मॅक्सिमम व्हॅल्यू नाही मिळते तुम्हाला ए आणि बी ही जी लाईन सेगमेंट आहे ना, इट इज मेड अप ऑफ इन्फानाइट पॉइंट्स आणि ते जे मधले आणि ए आणि बी आणि ते सगळे इन्फानाइट लाईन सेगमेंट ए बी वरचे इन्फानाइट पॉइंट जे आहेत त्या सगळ्या पॉइंट्सवर जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झेड ची व्हॅल्यू काढाल तर ती 10च येणार आहे. म्हणजे हे सांगायचंय की मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ झेड अकर्स ऍट एव्हरी पॉइंट लाईंग ऑन द सेगमेंट ए बी. प्रत्येक पॉइंटवर तुम्हाला ती झेड ची व्हॅल्यू मॅक्सिमम 10 मिळेल. आणि मिनिमम व्हॅल्यू साठी पण तसं, एखादा मिनिमाइज करण्याचा प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला दोन पॉइंट्सवर मिनिमम व्हॅल्यू सेम मिळाली. आता हे असं होऊ शकलं असतं की समजा चौथा पॉइंट आहे झेडी आणि त्याच्यावर तुमची व्हॅल्यू आली 6, काही फरक नसता पडला. वी आर नॉट बॉदर्ड अबाउट दॅट 6 ची काय घेणं देणं नाही आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यूशी घेणं देणं आहे. म्हणजे आपण असं म्हणू की मॅक्सिमम व्हॅल्यू बी आणि सी या पॉइंटवर, सॉरी ए आणि बी पॉइंटवर आहे ना मॅक्सिमम व्हॅल्यू. तर मॅक्सिमम व्हॅल्यू फक्त ह्या दोन पॉइंटवर अकर होत नाहीये. The maximum value is attained on the all points on the line segment AB. तुम्ही असं म्हणाल की maximum value of Z occurs at every point on the line segment AB. कळालं? आणि मिनिमम साठी पण तुम्ही तसंच म्हणणार की जर दोन पॉइंटवर तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू आल्या किंवा दोन पेक्षा जास्त पॉइंटवर तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू आल्या, त्या फक्त पॉइंट्सवरच मिनिमम व्हॅल्यू लाई करते असं नाही, तर त्या पॉइंटला जॉईन करणाऱ्या लाईन सेगमेंटच्या प्रत्येक पॉइंटवर तुम्हाला तेवढीच मिनिमम किंवा तेवढीच मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल इफ यू आर गेटिंग द सेम व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. कळतंय का? ओके. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये नोट काय करायचंय, घरी जाऊन व्यवस्थित सॉल्व्ह करा हे प्रॉब्लेम. आपण जरा पटपट घेतलेत बट प्रोसेस इज सेम. तुम्ही असं म्हणाल की इफ द मॅक्सिमम व्हॅल्यू of objective function is attained किंवा objective function occurs at two or more points by convex polygon theorem, by corner point method. असं म्हणा, कॉर्नर पॉइंट मेथड आपण यूज केली आणि त्याच्यानंतर आपल्याला हे कळालं की अरे दोन किंवा दोन पेक्षा जास्त पॉइंटवर ना मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे जी काय आली आहे दॅट इज द सेम. मग तुम्ही असं म्हणाल दॅट मॅक्सिमम व्हॅल्यू
occurred at, or occurred म्हणण्यापेक्षा occurs at every point lying on that line segment, joining these points, joining these corner points. अर्थ कळाला का तुम्हाला? म्हणजे आता काय मला हे म्हणायचं की तुमचा कॉन्व्हेक्स पॉलिगॉन असा आला असता आणि ह्या पॉइंटवर आणि ह्या पॉइंटवर सेमच व्हॅल्यू आली असती तुमची, तर तुम्ही काय म्हणले असते, फक्त म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू फक्त ह्या 3 पॉइंटवरच सेम नाही येते, ती ह्या सगळ्या पॉइंट्सवर सेम येते. कळतंय का? समजलं सगळ्यांना? आणि मिनिमम व्हॅल्यू साठी पण तसं, सेम फॉर मिनिमम व्हॅल्यू, सेम फॉर मिनिमायझेशन प्रॉब्लेम. आता काय करा, रविवारी हे सगळं सॉल्व्ह करून आणा, एक्झरसाइजेस ऑफ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. ओके, उद्या परवा